चाळीमध्ये रूम असू दे किंवा बिल्डिंग मध्ये रूम असू दे, गरम प्रचंड होते यार. खरंच अक्षरशः बापा नको वाटते. झाडाचं पान सुद्धा तिकडे हलत नाही बघा. एवढं गरम होते बापरे खरंच. आणि रात्रीचं तर अक्षरशः नको वाटतं. आणि लाईट गेल्याच्या नंतर बापरे विचारायलाच नको. आणि नेमकं बोलतात ना, जरा पावसाळा लागायला आणि लाईटी जाईल. बरोबर ना. आमच्या विरार साईडला तर म्हणजे हे तर नेम आहे. जरा पाऊस पडला ना तर लाईट गायब. हे काय असू द्या. झालं का जेवण वगैरे तुमचं मंडळी? सकाळी मी एक पोस्ट टाकलेली, म्हणजे फोटो टाकलेला. ट्रेनमध्ये बसलेली, म्हणजे ट्रेनमध्ये खाली मांडी घालून बसलेली. आणि खरंच म्हणजे सीटवर बसल्यापेक्षा ते मांडी घालून खाली बसलेले ना डोरवर, म्हणजे साईडला, तर छान वाटतं. तर मग मी दुपारी का सकाळी वाटतं मी पोस्ट केलेली. ते एका ताईंनी मला डीएम केला, म्हणते तुम्हाला घाण नाही वाटत का खाली बसलात मांडी घालून? घाण कसली वाटायची हो? पेपर वगैरे किंवा पिशवी वगैरे टाकायची आणि बसायची. जी सीटवर बसायला जेवढं समाधान भेटत नाही ना, तेवढं मांडी घालून बसायला समाधान भेटतं. बरोबर ना. मला तर खूप प्रचंड वाटतं बाई. मांजर बघा. समाधान आहे. तर ती म्हणते अजून काय बोलल्या त्या, की भैया सारखं असं काहीतरी बोलल्या वाटतं. भैया सारखं बसतास, म्हणजे तिथे भैया मराठी, म्हणजे काय बोलू मी. त्याने डीएम केलेला, मी नाही टाकणार वगैरे, त्यांनी हे केले. ठीक आहे, सर्वांचे विचार वेगळे वेगळे असतात. पण त्या ताई, म्हणजे मी बोलते त्यांच्याशी अधूनमधून त्या ताईंशी, असं नाही की नाही. पण त्यांनी मला असं डीएम केलेलं की तुम्ही मांडी घालून बसता, घाण वाटत नाही का? आणि परत भैया लोकांसारखं वगैरे. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, बाय सर्वांना, शुभरात्री.